सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी समाधानी असाल, तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आजच्या एका सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। आजचा अनुभव हा नाशिकच्या ताईंचा आहे। या ताईंने आपले नाव सांगण्यासाठी मनाई केली आहे। खरंच खूप सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे। जर आपण दुसऱ्यासाठी काहीतरी मागितलं ना, तर स्वामी आपली झोळी खरंच खूप भरतात। या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे, त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात। आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा। ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला स्वामींचा दिव्य असा अनुभव इथे सांगणार आहे। खूप दिवसाची इच्छा होती अनुभव शेअर करायची, ती आज स्वामींनी पूर्ण करून घेतली। काय झालं होतं ना, की मला 3 मुली आहेत। माझ्या जावेला खूप दिवस झाले की तिला मूलबाळ होत नव्हतं। डॉक्टरांनी पूर्ण सांगितलं की यांना मूलबाळ होण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे घरच्यांचे सर्वांचे असे ठरले की तुम्ही आता मुलगा होऊन द्यावा, त्यांना तर नाही तर तुम्हाला तरी पाहिजे, असं सर्वजण बोलत होते। पण आम्ही दोघेही नाही म्हणत होतो। आम्हाला 3 मुली बस झाल्या आहे, आता आम्हाला नको। पण घरच्यांचा, सर्वांचा, पाहुण्यांचा खूप फोर्स होता की तुम्ही राहू द्या, होऊ द्या, कारण आमच्या घरी शेतीही खूप आहे, परिस्थिती चांगली आहे आणि त्यांना नाही तर तुम्हाला कुणाचा तरी आधार पाहिजे, म्हणून तुम्ही मुलगा होऊन द्या, असं सर्वांनी ठरवलं। तर आम्ही विचार केला की ठीक आहे, चला होऊन देऊया। म्हणून आम्ही मुलासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी खूप फिरलो। डॉक्टरांनी आम्हाला जवळपास 1-2 लाख रुपये सांगितले, पण तरीही 60%च गॅरंटी दिली होती, मुलगा होईल की नाही तुमच्या नशिबावर, असे डॉक्टर बोलत होते। आणि आम्ही ज्यावेळेस ब्राह्मणाकडे बघितलं त्यावेळेस ब्राह्मणांनी सांगितलं, तुमच्या दोघांच्याही पत्रिकामध्ये मुलाचा योग नाही, तुम्हाला मुलगा होणार नाही। त्यांनी असं सांगितल्यावर मिस्टर खूप निराश झाले की नाही, मग कशाला प्रयत्न करायचे, असे ठरवले। तेव्हा स्वामी काय, कोण, मला काही एक माहीत नव्हतं। आमची घरची परिस्थिती ही खूप कडक आहे। आमच्या सासूबाई ह्या खूप कडक आहे, त्यांचे खूप जुने विचार आहे। त्या कधीही देवाचं काहीही करू देत नाही, कारण देवाचं करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि आम्हाला खूप कामे असतात, शेतातही जावं लागतं, घरचंही करावं लागतं। त्यामुळे देवाचं काही करणं हे नाहीच म्हणजे नाहीच असंच होतं। तर त्या दरम्यानमध्ये मी यूट्यूबला स्वामींचे खूप व्हिडिओ बघायची, अनुभव बघायची, स्वामींच्या लीला बघायची। त्यावेळेस स्वामींविषयी भाव जागृत झाला। मला खूप जण सांगायचे की ती स्वामींचं कर, पण माझे म्हणजे घरामध्ये असं वातावरण असल्यामुळे मी कधी करतच नव्हते। पण काय झालं ना, की माझी नणंद ह्या एकदाच त्यांनी घरी गुरुचरित्र पारायण केलं होतं, त्यांना त्यातून खूप छान अनुभव आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही देखील करा, तुम्हाला मुलगा होईल, तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील, तुम्ही करायला सुरुवात करा। आता मुलीने असं सांगितलं आईला, त्यावेळेस आईंचा होकार आला। आईंचा होकार आल्यानंतर मनाला खूप छान वाटलं आणि त्या दरम्यानमध्ये त्र्यंबकेश्वर येथे गुरुचरित्र पारायण बसले होते सप्ताहानिमित्त, आणि माझी इच्छा होती की बसायची, आणि मी तिथे पारायणासाठी बसले। पारायणाला बसल्यानंतर काय झालं ना, की माझी तिथं संकल्प सोडायचा होता, तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा सोडा। आणि मी त्यावेळेस फक्त स्वामींकडे एकच मागितलं की स्वामी, माझ्या मिस्टरांना अशी बुद्धी द्या की ते तुमची सेवा करण्यापासून मला थांबू देऊ नका, घरच्यांचे परिवर्तन करा आणि माझ्याकडनं तुमची सेवा करून घ्या, एवढंच मला द्या। त्यावेळेस मी त्या पारायणात स्वामींकडे एवढंच मागितलं आणि तिथे पारायण संपन्न झालं।
आणि शेवटच्या दिवशी सांगता होती. त्या दिवशी काय झालं ना की माझा पाठ हा पुढेच ठेवलेला होता आणि तिथे खूप डेकोरेशनसाठी स्वामींच्या फुले देखील लावलेली होती. आणि त्यावेळेस ज्यावेळेस दत्तजन्माची आरती झाली त्यावेळेस त्या डेकोरेशनचे 3 फूल हे खाली पडले. ब्रह्मा विष्णू महेश असे हे 3 फूल खाली पडले आणि त्यातील एक फूल माझ्या ग्रंथावरती पाटावरती पडलं. त्यावेळेस सर्वजण म्हटले की अगं तू खूप भाग्यवान आहे, तुझी जी काही इच्छा असेल ती लवकर स्वामींना माग. आणि मी त्याच वेळेस स्वामींना मागितलं की स्वामी पुढच्या सप्ताहापर्यंत मला एक मुलगा द्या, असं मी पटकन तिथे मागितलं. आणि घरी आले, सर्व काही व्यवस्थित झालं. आणि खरंच त्यानंतर माझे मिस्टर सासूबाईंनी मला कधीही स्वामी सेवा करण्यापासून कधीच अडवलं नाही. आणि माझी जी मोठी मुलगी होती ती देखील माझ्यासाठी स्वामींची खूप सेवा करत होती, माझ्यासाठी स्वामींकडे मागत होती. ती खूप गुणी आहे आणि खूप छान आहे. आणि असंच चालू होतं. त्याच वेळेस काय झालं, अचानक मला दिवस राहून गेले, ते कळालंच नाही. आता मुलासाठी ट्रीटमेंट घ्यायची होती पण अचानक दिवस राहिले, तर काय करावं. आम्ही त्यानंतर डॉक्टरकडे गेलो की असं असं झालं आहे. डॉक्टर बोलले की ठीक आहे, राहू द्या, आपण नंतर चेक करू आणि चेक केल्यानंतर मुलगी असेल तर ग्रीटिंग करू आणि मुलगा असेल तर राहू देऊ, असे ठरवले. पण मिस्टर म्हणायचे की ब्राह्मणांनी सांगितलं आहे की आपल्या नशिबात मुलगा नाही. आणि त्यानंतर आता 3 मुली झाल्या आहे आणि 4थी मुलगी झाली तर काय करायचं, किती तुझ्या जीवाचे हाल होतील, चेक करायचं, किरटिंग करायची, खूप त्रास होईल तुला, नको, आपण काय करू, एक गोळ्या घेऊन टाकू, असं आम्ही ठरवलं. आम्ही डॉक्टराकडून आल्यानंतर रस्त्यानेच गोळ्या देखील आणल्या. आता रात्री गोळ्या घ्यायच्या असं आम्ही ठरवलं. पण म्हटलं ही गोळी दुसऱ्या दिवशी घेऊया, असं माझ्या मनामध्ये काय माहीत पण विचार आला, म्हणून मी त्या दिवशी गोळी घेतलीच नाही. आणि रात्री मी झोपली. रात्री झोपल्यानंतर काय झालं ना की माझ्या स्वप्नामध्ये असं आलं की मी त्र्यंबकेश्वर येथे आरतीला गेली आहे. आरती संपन्न झाली. त्यानंतर तिथे सर्वांना प्रसाद देण्यात आला, सर्वांना प्रसाद दिला. पण मला स्वामींनी माझ्या हातावरती पेढा दिला, बाकीच्या कुणालाच पेढा दिला नाही, फक्त माझ्या हातावर पेढा दिला असे मला दिसले. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठली आणि मिस्टरांना सांगितली की मी गोळ्या खाणार नाही, कारण स्वामींनी मला सांगितलं आहे की माझ्या पोटामध्ये जे बाळ आहे ते मुलगा आहे, स्वामींनी माझ्या हातावरती पेढा दिला आहे, असे मी मिस्टरांना बोलले. मिस्टर मला बोलले, अगं काय स्वप्नावरती विश्वास ठेवती, तुझे किती त्रास होतील, हाल होतील, आणि जर मुलगा नाही झाला तर. पण मी म्हटलं नाही, मला हे बाळ होऊ द्यायचं आहे, कारण स्वामींनी मला संकेत दिला आहे, अशी मी त्यांना बोलली. आणि त्यानंतर मी खरंच गोळ्या घेतल्या नाही आणि ते बाळ तसंच ठेवलं. आणि तसेच माझी सेवा ही सुरूच होती. तिथे जे काही पारायण व्हायचे मी त्या पारायणाला जायची आणि आरती देखील माझी व्हायची. 8 तारखेची माझी आरती होती. आरतीच्या दरम्यान मी स्वामींकडे मागितलं की स्वामी, या 9 महिन्यानंतर मला तुम्ही मुलगा द्या, याच तारखेला मला तुम्ही मुलगा द्यावा, अशी मी स्वामींना विनंती केली. आणि घरी आली. त्यानंतर काय झालं ना की मिस्टर ऐकतच नव्हते की चेकच करायचं, मुलगी झाली तर काय करायचं, त्यांच्या मनात असेच प्रश्न होते. मी म्हटलं की याआधी जेव्हा चेक करायचं तेव्हा नाही केलं, आता स्वामींनी सांगितलं आहे की मुलगा होणार आहे तरीही आपण चेक करत आहोत, पैसे फुकट वाया घालत आहे, असे मनात विचार यायचे. पण म्हटलं नको, जाऊ द्या, यांची इच्छा आहे तर आपण करूया. आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं चेकअप करण्यासाठी. पण त्याच रात्री स्वामींनी सांगितलं, काही टेन्शन घेऊ नको, तुझ्या मनासारखं सर्व काही होणार आहे, भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामींचं स्वप्न पडलं. पण मनामध्ये खूप धाकधूक होती, काय होईल काय होईल. मी सकाळी उठल्यापासून जेवणच केलं नाही, मी जेवली नाही म्हणून मिस्टर देखील जेवले नाही. सकाळपासून संध्याकाळचे 4 वाजले. त्यावेळेस माझे काही अन्नाचं पाणी देखील नव्हतं. मुखामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ एवढाच मंत्राचा जप सुरू होता. 4 वाजता माझा नंबर लागला आणि नंबर लागल्यानंतर चेकअप झाले. चेकअप झाल्यानंतर त्यांनी विचारलं, पहिले काय आहे. मी सांगितलं मला 3 मुली आहे. त्यावेळेस ते डॉक्टर बोलले की आता पेढा आहे. असं बोलल्यावर मिस्टरांना खूप आनंद झाला आणि सर्वांना देखील आनंद झाला. मी स्वामींना
खूप धन्यवाद दिले. आता माझी खूप सेवा चालू होती. मिस्टर देखील अडवत नव्हते, कारण त्यांचाही स्वामींवरती विश्वास बसला होता आणि ते आता मला प्रत्येक पारायणाला त्र्यंबकेश्वर येथे नेऊन घालत होते. गुरुचरित्र, नवनाथ असे खूप माझे पारायण झाले. घरी स्वामीचरित्र वगैरे सेवा चालू होत्या. आता माझी तारीख जवळ आली होती आणि विशेष म्हणजे माझी जी तारीख दिली होती ती खूप लांब होती आणि मला तो त्रास आता सहनच होत नव्हता. मी स्वामींना विनंती केली, केंद्रात गेली की मला सहज चेकअपसाठी जायचं होतं आणि केंद्रात गेली, स्वामींना विनंती केली, स्वामी आज मला हा त्रास सहन होत नाही आहे. माझ्या बाळाला आणि मला आता सुखरूपरित्या बाहेर काढावे, असे मी स्वामींना विनंती करून प्रसाद घेऊन तीर्थ घेऊन चेकअपसाठी हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलला गेल्यानंतर तेथे मला ॲडमिट करून घेण्यात आलं. तारीख खूप लांब होती, पण त्याच दिवशी ॲडमिट करून घेण्यात आलं आणि विशेष म्हणजे ती तारीख 8 तारीख होती आणि ज्या दिवशी मी स्वामींना मागितलं होतं आरतीच्या वेळेस की याच तारखेला मला 9 महिन्याने बाळ द्या, तर तसंच झालं होतं. ती 8 तारीख होती आणि त्याच दिवशी माझी डिलेवरी होणार होती. मी स्वामींना खूप विनंती करायची, स्वामी खूप भयानक त्रास होत आहे, या त्रासातून मला मुक्ती करा. मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कंटिन्यू चालू होता आणि स्वामींना मी अशी विनंती केली आणि 6:15ला माझे बाळ बाहेर आले आणि एका सुंदर अशा मुलाने जन्म घेतला. स्वामींनी माझी खूप मोठी इच्छा पूर्ण केली आणि मी स्वामींकडे हेही मागत होते की स्वामी मला जसं तुम्ही बाळ दिला आहे तसंच माझ्या जावेला देखील द्या, कारण तिची देखील इच्छा असेल ना की आई बनण्याची. हे सुख खूप मोठं असतं. स्वामी तिची पिऊन ओटी भरा. मी असं कायम स्वामींना बोलायची आणि जेव्हा मला दिवस गेले ना, मला 4था महिना होता, त्याच वेळेस तिला देखील दिवस गेले. स्वामींनी देखील माझी ती इच्छा पूर्ण केली. माझे स्वामी खरंच खूप महान आहे. स्वामींकडे मनापासून जर काही मागितलं आणि ते स्वामींनी दिलं नाही असं कधीच होत नाही. फक्त अंतःकरणापासून स्वामींची भक्ती केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. स्वामी अशक्य असणारी गोष्ट खरंच शक्य करतात. आमच्या नशिबात जी गोष्ट नव्हती ती स्वामींनी आज आम्हाला दिली आहे. त्यानंतर मुलगा झाला, सर्व काही व्यवस्थित चालू होतं आणि सर्व 3 मुले आणि मुलगा सर्व बघून काम करून स्वामींची सेवा घरात खूप कमी झाली. माझ्याकडून वेळच भेटत नव्हता स्वामी सेवा करण्यासाठी. माझ्या मनात खूप यायचं की सेवा करावी, पण वेळच मिळत नव्हता. तिथपर्यंत मी जातच नव्हती. काही ना काही अडचणी येतच होत्या आणि मी माझ्या मुलीला म्हटले की अगं आपली स्वामी सेवा खरंच खूप कमी झाली आहे. स्वामी आपल्यावरती रागवतील, आपल्याला शिक्षा देतील, असं मी मुलीला बोलत होती आणि खरंच तसंच झालं. स्वामींनी आम्हाला शिक्षा दिली. आमच्या घरात जे कधी भांडण होत नव्हतं तर खूप म्हणजे खूप जोराचे भांडण वादळ सुरू झाले. आता हे भांडण थांबणारच नाही असे वाटत होते. खूप घरामध्ये क्लेश चालू झाला, पण त्या दरम्यान आम्हाला सुतक पडले, त्यामुळे स्वामींची सेवा करणंही शक्य नव्हतं. पण माझ्या मुलींनी काय केलं ना की तारक मंत्राचं ती रोज तीर्थ बनवू लागली. ती तीर्थ सर्वांना प्यायला देत होती आणि घरामध्ये सर्वत्र शिंपडत होती. फक्त आणि फक्त तारक मंत्राच्या या तीर्थाने आमच्या घरात जे वादळ उठलं होतं ते शांत झालं होतं. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी तुमच्या चरणापासून मला लांब लुटू नका. तुमच्या चरणाची अखंड सेवा माझ्याकडनं करून घ्या. माझ्याकडे जो काही वेळ आहे त्या वेळेतील थोडासा वेळ काढून तुम्हीच माझ्याकडून सेवा करून घ्यावी, असा माझा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले. स्वामींना ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची ना ते कशाही प्रकारे त्याच्याकडून सेवा करून घेतात, म्हणजे घेतातच. स्वामींवरती विश्वास ठेवून प्रत्येकाने सेवा करा. स्वामी एक दिवस तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, म्हणजे करतील. फक्त शुद्ध अंतकरणाने स्वामींची नामस्मरण करत राहा, सेवा करत राहा. पुन्हा भेटूया अशा सुंदर एका अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.